पुरस्कृत असणारी टीम एजी स्पोर्ट्स आणि इकडे आपण बघू शकतो पराग पाटोळे आणि सुजित ढोळे ही नेम अँड फेम टीम यामध्ये सेमीफायनल तर आदित्य स्पोर्ट्स सन्माननीय आदरणीय आमचे लाडके सचिनजी पाटील साहेब आदित्य स्पोर्ट्स ही त्यांची टीम आहे अगदी बांधकाम सभापती देखील आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही टीम पुरस्कृत केली गेली आहे। दरम्यान या ठिकाणी पडग्याचे ज्युनियर सलमान खान या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं आपलं आम्ही या पडग्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय। आणि 50K पूर्ण झाल्याबद्दल ज्युनियर सलमान खान आपलं देखील इथे कौतुक केलं जाईल। आणि पंडित सर आपण जर पाहिलं तर हा सुद्धा एक योगायोग आहे कारण पडग्या प्रीमियर लीगचा आपण जर विचार केला तर पर्व तिसरं आहे आणि पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आपण जर पाहिले तर ही स्पर्धा CSK टायगर अर्थात संदीपजी काटोले या संघाने मात्र ती स्पर्धा जिंकली होती आणि योगायोग पहा तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय आणि संदीपजी काटोले यांच्या चेहऱ्यावरती जो स्माईल आपण पाहतोय ते सर्व काही सांगून जातं की एक्झॅक्टली ते खूप हॅप्पी आहेत। तर SG टायगर विपक्ष आदित्य स्पोर्ट्स तर दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। ज्युनियर सलमान क्या बात आहे चल्लू नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल सलमान खानचे बिग फॅन आणि अर्थात त्यांची हुबेहूब स्टाईल करणारे त्यांची कॉफी करणारे पडग्याचे सलमान खान या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना नक्कीच एक विनंती असेल की एका सॉन्गवरती नक्कीच ते परफॉर्मन्स त्यांनी करावा आणि DJ ऑपरेटर आपणास म्हटल्यानंतर एक सॉन्ग आपण सलमान खानचा या ठिकाणी पेश करायचा आहे आणि त्या गाण्यावरती नक्कीच ते जी आपल्याकडे कला आहे ती कला मात्र नक्कीच दाखवण्याचा ते प्रयत्न करतील आणि ही एक मेजवानी आहे आमच्या उपस्थित क्रीडा रसिकांसाठी। ही 50K ची ही कलाकृती आपल्या समोर सादर करतोय ज्युनियर सलमान सल्लू मिया। अनेक आपण लग्न विवाहामध्ये आपण नक्कीच जण पाहत असतो की ते त्या इव्हेंट्समध्ये एका गाण्यावरती ते डान्स करत असतात आणि सलमान खान अर्थात पडग्याचे ते लोकप्रिय व्यक्ती आहेत। It's on the track. I wanna jalwa. I wanna jalwa. होगा वहां भी होगा अब तो सारे जलवा। Step of Salman. It's a junior Salman. It's a better. टाळ्या येऊन जाऊ द्या। या ठिकाणी डान्स परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पडग्याचे सलमान खान यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित सुद्धा करणार आहोत। तर मी नक्कीच विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं
आणि पंचांना तर विनंती असेल की आपण सेमीफायनल सामन्याला आपण सुरुवात करावी. या आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आणि सन्मान करण्याची मी विनंती विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय मिस्टर अमर भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. आणि नक्कीच इंस्टाग्रामवरती सुद्धा मात्र फार फेमस आहेत आणि आतापर्यंत 50K ही त्यांनी मात्र शिखर गाठलेले आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय मिस्टर अमर भुईर विद्यमान उपाध्यक्ष पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू सो मच. लेट्स प्ले गेम ऑन. सेमीफायनल सामन्याला सुरुवात होत आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही ऐकणार आहात आता मात्र पुढील आवाज आमचे सहकारी समालोचक दत्तात्रय फर्डे सर आणि त्याचे सोबतीला असतील विनोद पाटील सर. हो आल्या आल्या सुरुवात झालीये सेमीफायनलचा थरार आणि या थरारामध्ये काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. एक मोठा प्रहार इथे चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. मिड विकेट झोन मध्ये आलाय अचौकार. हो इथे पार्टनरशिप खेळायला गेले होते. लाईन अप्रतिम राहिले अगदी मिडल ऑफ दी स्टंप. हा चेंडू विकेट किपरचा वेध घेतोय. कोणत्या प्रकारची धाव येणार नाहीये. पहिला चेंडू हा चांगला बॅटरच्या माध्यमातून या ठिकाणी चौकारासाठी गेला परंतु दुसऱ्या चेंडू देखील गोलंदाजांनी कमबॅक केलाय. विशाल नाही चांगलं कमबॅक सेमीफायनलला सुरुवात झालेली आहे. विशाल पाटील हा चेंडू हवेत मिस टायमिंग झालंय. जेल कोण घेणारा प्रश्न आहे. जेल ड्रॉप सोपा जेल होता. जजमेंट चांगलं होतं पण चेंडू ग्रीप करता आला नाही त्या ठिकाणी आपण बघतायत. आणि आपण बघितलं मागची मॅच काय जबरदस्त रंगली. खरं तर थरार होता. क्रिकेटचा रोमांच होता. क्रिकेटमधला सर्वोच्च आणि परमोच्च आनंद होता त्या मॅचमध्ये. आणि आता आमचे रवी गुळवी घेऊन आले ड्रोन आणि ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेतील अत्यंत सुंदर सुंदर क्षणचित्र प्रेक्षकांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोचवली जातील. विहंगम दृश्य ज्याला वर्ड आय व्ह्यू देखील आपण म्हणत असतो. एखादा पक्षी आकाशात गेल्यानंतर तिथून ते कसं दिसत असावं ते पक्षाला खाली बघितल्यानंतर तशाच पद्धतीचं हे व्ह्यूज तुम्हाला ड्रोन शॉटच्या माध्यमातून. विशाल पुन्हा एकदा फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. वॉट शॉट. चेंडू गेलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. ती बघू शकतो लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. इथे बॅट्समन देखील काही कमी नाही आहेत. गोलंदाज आणि फलंदाज यांचं तुंबळ युद्ध इथे पाहावयास मिळतंय. हा रणसंग्राम आहे. नक्की चढ उतार इथून बघायलाच मिळतील. वार पलटवार ॲक्शनला रिॲक्शन आता मात्र सुरू झालेलं. खरं तर आता माहीत आहे निर्णायकचा क्षण आलेला आहे. प्रत्येकाचं लक्ष चॅम्पियन पदावरती असणार आहे. CSK ऑलरेडी ड्रॉच्या आधाराने अंतिम फेरीमध्ये पोहोचलेलं आहे. CSK टायगरचं व संघ मालकांचं मनापासून अभिनंदन. पण ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे आदित्य स्पोर्ट्स आणि SG टायगर्समध्ये. हा चेंडू आलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. घेतने जबाबदारी घेतलेली आहे. जबाबदारी ढकलणं सोपं असतं पण जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं. ती जबाबदारी घेतलेली आपण बघतायत. पहिलं षटक सुरू आहे. या ओव्हरमध्ये आपण बघितलं चौकार आला नंतर डॉट बॉल नंतर दुहेरी धाव त्यानंतर चौकार आणि षटकार. खूप चांगली बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूला महेश पाटील याने इम्प्रेस केलं. पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलेलं आहे. आणि आता मात्र आपण बघतायत मैदानावरती आदित्य स्पोर्ट्स एका बाजूला प्रलेशचा संघ दुसऱ्या बाजूला शिरताचा संघ. एका बाजूला सचिन पाटील दुसऱ्या बाजूला सचिनजी घोडविंदे अशी ही जुगलबंदी. अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. ओ हो व्हॉट अ शॉट. लॅप शॉट. चेंडू पाठवलाय फाईन लेगच्या वरून. 6 आर.
आणि यादवने ते नाव स्वतः पेटंट केलं, त्याला सुपला शॉट म्हणतात. ज्यावेळेस तो चेंडू खेळायचा असतो त्यावेळेस तुमचं बॉडी स्ट्रक्चर, तुमचं हेड पोझिशनही खाली असणं गरजेचं आहे. त्यानंतर बॅटचा फेस ओपन करणं गरजेचं आहे आणि दिशा देणं देखील गरजेचं असतं. अशी बॅटिंग डगलस मरेलियरनी सुरुवातीला केली होती, ज्यावेळेस स्पेशली झिम्बाब्वे विरुद्ध इंडियाची मॅच होती. 325च्या आसपास धावा जिंकण्यासाठी होत्या आणि त्यावेळेस झहीर खानला ज्या पद्धतीने लॅप शॉट, पुल शॉट, किंबहुना मी म्हणेल पॅडल स्वीप असतील, टेल स्कूप असतील आणि सुपला शॉट असतील, हे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. तर डगलस मरेलेची ती खेळी अजूनही इंडिया विसरला नाहीये. तर अशक्य असं देखील त्यांनी शक्य करून दाखवलं होतं. झिम्बाब्वे क्रिकेटसाठी ती मॅच फार महत्त्वाची होती. क्रिकेट तिथून जर बघितलं तर फार बदललंय. तर नक्की फायनलमध्ये जो संघ पोहोचलेला आहे तो देवा लायन्स बी आहे आणि ग्राउंडचा प्रवेशद्वार देखील आपण बघू शकतो, ड्रोनच्या माध्यमातून दाखवला जातोय. किती सुंदर व्ह्यू आहे. यावेळेस ऑन साईडला छोट्या बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रलेश गॅदर करू शकले नाही, कलेक्ट करू शकले नाही आणि त्याला बॅकअपने त्या ठिकाणी साथ दिली. अशाप्रमाणे एक सिंगल मिळाली आहे. सिन्नान खोत जो प्रत्येक चेंडू खोदून टाकण्यासाठी फलंदाजाला नेहमी प्रश्न विचारतो. आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळेल एक, परंतु फटका अत्यंत चांगला होता. तर मैदानावरती दोन्ही सलामीवीर चांगल्या पद्धतीने सेटल झालेत. महेशला फारशी स्ट्राईक मिळाली नाही, पण दुसऱ्या बाजूला अनिकेतने हल्लाबोल केलाय. पण या ओव्हरमध्ये कुठेतरी सिन्नानने पहिल्या 2 चेंडूमध्ये शांत ठेवले बॅटरला. पण बघूया आणखीन किती वेळ शांत ठेवतो, कारण मैदानावरती इथून आपण बघतायत ही उपांत्य फेरी आहे आणि जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये फाईट करेल देवा लायन्स बी संघाशी. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खूप मोठी गॅप आहे. फिल्डर लॉंग ऑनवरनं फार वेगाने आले होते, चेंडू कव्हरही केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय दोन्ही बाजूला. इथून आता मात्र संघर्ष एकदम तीव्र बघायला मिळेल, कारण आता माहिती आहे इथून जिंकलो तर बक्षिसात वाढ होईल आणि पहिल्या क्रमांकासाठी आपण पुढे सरकू. पण त्यासाठी या मॅचमध्ये जिंकणं फार महत्त्वाचं आहे. पडगा प्रीमियर लीग 2024चा अत्यंत सुंदर असं पर्व आपण तिसऱ्या पर्वामध्ये आणि अंतिम दिवस, निर्णायक दिवस, सेलिब्रेशनचा दिवस. हा दिवस आहे जल्लोषाचा सुपर संडे मेगा फिनाले. यानंतर यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक लॉंग ऑफच्या वरून पाठवलं सीमा पार षटकार. एकदम पॅरल होता फटका, एकदम फ्लॅट होता. असं वाटलं होतं की बाहेर जाईल की नाही प्रश्न होता, पण तो गेला. पॉवर पूर्णपणे झोकून दिली होती आणि जितकी उंची हवी होती फिल्डरच्या डोक्यावरनं त्याच उंचीने हा चेंडू पाठवला. महेशने आता मात्र सुरुवात केली. हा तोच महेश आहे ज्याने PPL 2024चं पहिलं अर्धशतक या ठिकाणी झळकावलं होतं आणि तो मैदानावरती आता मात्र हा षटकार ठोकतोय. या षटकाराने कुठेतरी आत्मविश्वास त्याला मिळेल. पण बघूया इथून सिन्नान कशा पद्धतीने कमबॅक करतोय. एज लागले, चेंडू शॉर्ट लेगला येतोय, फिल्डर येत आहेत चेंडूपर्यंत, चेंडू कव्हर करेपर्यंत एक सिंगल इथून पूर्ण करतायत आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले. आमचे स्कोरर साहिबा मोमीन आम्हाला सांगतायत की 32-33 धावा झाल्यात. काय सांगाल? खरं तर आपण प्रथमच या ठिकाणी आलं तर फर्डेस सर, शहापूरमध्ये अनेक स्पर्धा आपण कव्हर करत असतात. खरं तर वेळ मिळे तुम्हाला जास्त स्पर्धा कव्हर करायला मिळत नाही, कारण आपण शिक्षक आहात आणि पुढची पिढी घडवत आहेत, विद्येचं दान करत आहेत. खूप मोठं दान आहे. दानाच्या दानापेक्षा सर्वश्रेष्ठ दान म्हणजे विद्येचं दान असं म्हटलं जातं आणि यातून तुम्हाला वेळ मिळतो. हा छंद खरं तर कसा पद्धतीने जोपासता, वेळ कशी मॅनेज करता? सकाळी म्हणाले की 10वीची ओरलची परीक्षा होती, पण कशी कल्टी मारली? तर अगदी ते कारण न सांगण्यासारखं आहे, परंतु ज्या पद्धतीने आम्ही
त्या ठिकाणी 2 बॅच कव्हर केल्या आणि 2 बॅच कव्हर केल्यानंतर अगदी प्रामुख्याने आम्ही आमच्या प्रिन्सिपल सरांना फोन केला की आम्हाला इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी क्रिकेटची सांगितली असती तर ते म्हणाले असते तू 5 वाजेपर्यंत थांब. त्याच्यामुळे आम्ही कारण अगदी पर्सनल सांगितलं आणि पर्सनल सांगत असताना तिथे इमर्जन्सीवर मिळाली ही आम्हाला थोडी मिळकत मिळाली आणि ती सूट इथे आम्हाला मैदानापर्यंत घेऊन आली. आणि छंद जर म्हणाल तर अगदी वयवर्ष ज्यावेळेस मी 15 वर्षाचा असताना देखील तेव्हापासून माईक हातामध्ये आहे. त्यावेळेस तोडकं मोडकं बोलायचो. आमचे पाटील सर असायचे आणि ज्यावेळेस पाटील सर जेवणाला जायचे त्यावेळेस आम्ही तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये तिथे बोलायचो विनोदजी पाटील साहेब. तर आमचे हरीश पाटील जे पनवेलचे जे आमच्या 20 वर्ष आमच्या डोळखाम या शाळेवर कार्यरत होते आणि तिथून झालेला प्रवास अगदी क्रिकेट खेळत असताना समोर आलो आणि समोर येत असताना माईकवर कोण नसायचा म्हणून जाऊन बोलायचो आणि तिथून जी सेवा सुरू झाली आज 12 वर्ष झालीत. चर्चा तर होतच राहणार आणि प्रत्येकजण आपल्या कुठल्याही छंदाची सुरुवात करत तर कुणीही प्रोफेशनल म्हणून न करत नाही. आधी तो छंद आपला बनतो त्यानंतर आपला व्यवसाय बनतो. पण या सगळ्या गोष्टी जोपासत असताना जबाबदारी महत्त्वाची असते. 34 धावा धावफलकावरती आपण बघतात. पहिला चेंडू विजय गीते डॉट फेकतोय. विजय इथून प्रयत्न करेल कारण 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर चांगली धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते. ते म्हणजे 34 धावांची गती आपण बघतो 17.00. वेळेच्या बाबतीत प्लीज अंतिम मॅच देखील यानंतर आहे त्यामुळे दोन्ही संघांना आमच्या सूचना असतील प्लीज कॉपरेट करा. हा चेंडू आत आला होता यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने शिराचा वेध घेऊन जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. लेग बायचा इशारा पंचांचा या ठिकाणी असताना आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव धावफलकावरती आपण बघतात ॲड होत असताना 35 धावा झाल्या आहेत. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी आपल्याला बघायला मिळते. आज सुट्टीचा दिवस आहे. प्रत्येकजण आपापल्या खेळाडूला आपापल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी येत असतो आणि लीग म्हटलं की काही जण असतात एखाद्या आयकॉन प्लेयरचे फॅन्स ते देखील येतात आणि प्रत्येकाचा कोणी ना कोणीतरी आदर्श असतो. असे हे आमचे सलमान पडगाचे या ठिकाणी आले होते. त्यांनी आपला आदर्श सलमान खानला मानलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खूप चांगलं एंटरटेन ते करत असतात. या पडगा विभागामध्ये अनेक ठिकाणी ते कार्यक्रमही करत असतात आणि त्यांचे फॉलोअर्स देखील 50K आहेत. त्यामुळे हे सलमान जर कोणाला ओरिजिनल बघायला मिळत नसेल तर आमच्या ज्युनियर सलमानला आपण जरूर भेटू शकता आणि त्याच पद्धतीच्या त्याच्यापेक्षा चांगलं ओरिजिनलपेक्षा चांगला डान्स केला एकदम. ओ फुलटॉस आहे खूप उंच येतोय व्यासपीठावरती मान्यवरांना अभिवादन करण्यासाठी षटकार. बॅटरीच्या माध्यमातून पाहायला मिळते अनिकेत आणि नंदन महेश पाटील. अनिकेत महेश पाटील दोघांची बॅटिंग बघितली तर दोघांनी अगदी बघितलं तर 2-2 षटकार लगावले गेलेत आणि 2 षटकार हे प्रामुख्याने बघितले तर मिड विकेटला टार्गेट केले गेले. आदरणीय मेघना सुकऱ्या पडले याचकडून प्रत्येक षटकाराला महेशसाठी 222 रुपयेची कमाई झालेली आहे आणि पंचांनी दोन्ही हात आकाशाकडे गेले आहेत आणि सलग येणारा हा घणाघाती प्रहार आपण बघताय. धावसंख्येला मिळते गती आणि बघा मागच्या ओव्हरमध्ये असं वाटलं की इकॉनॉमिकल होतील पण नंतर जो आक्रमण केलं षटकाराला. पण या ओव्हरमध्ये पहिले 3 चेंडू केवळ 1 धाव होती लेग बायच्या रूपाने पण पुढच्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले. धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. तर यालाच तर म्हणतात क्रिकेट इज ऑल दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीरसाठी ज्यांच्या वतीने आम्हाला रेफ्रिजरेटर लाभलेला आहे अर्थात JBN ग्रुपच्या वतीनं. आणि दरम्यान या ठिकाणी सुजितजी जाधव आणि मिस्टर सागर पारदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि त्यांचा आभार व्यक्त करूया की या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. एक चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आणि जाऊया आता मात्र पुन्हा आपण ऑन गोईंग मॅचकडे. आणि या दरम्यान आपण बघितलं की चौकार आल्या अंतिम बॉलवरती आणि धावसंख्या धावफलकावरती 50 ओलांडलेले. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. मैदानावरती जबरदस्त खेळ आपण बघतायत. SG टायगर्स या संघाचा आपण बघतायत गोडविंदे पुरस्कृत संघ आणि त्यांच्याच कटआउटला जर डायरेक्ट हिट केलं तर तुकारामजी गोडविंदे यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. एका बाजूला सचिन पाटील पण जो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे तो म्हणजे देवा लायन्स B
आणि आदरणीय आपण बघतायत चेतन पाटील व संदीपजी काटोळे यांचा संघ आपण बघतायत. खूप चांगली कामगिरी या संघाची राहिली आहे. नशिबाची साथ मिळाली आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचल्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूया. पण बघूया या दोघांमधून वेळेच्या बाबतीत प्लीज सगळ्यांनी एकत्रित येऊ नका, कारण 3 ओव्हर झाल्यात. पाणी आय थिंक ड्रिंक्स ब्रेक झालेले आहे आणि धावसंख्या धावपलकवरती 51. एकदम हेल्दी रन रेट आहे. ही पार्टनरशिप एकदम मजबूत आहे, अभेद्य आतापर्यंत राहिलेली आहे. दोघांनीही जबरदस्त बॅटिंग केली. असं नाही की 51 झाल्यात म्हणजे कुठल्या एका बॅट्समनने जास्त धावा केल्यात. दोघंही बरोबरीमध्ये चाललेले आहेत. तर फिल्डिंग लगेच लावा. पंच आपण देखील या ठिकाणी सूचित करायचं आहे, फिल्डिंग लगेच लावा. चला 3 षटकं संपल्यात. धावा 51 आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आलेल्या आहेत. जर कालचा दिवस बघितला तर 30, 32, 35 हा ॲव्हरेज असायचा 4 ओव्हरमध्ये. आज 3 ओव्हरमध्ये 50+ क्रॉस झाले. म्हणजे आज मला वाटतं 70 धावा पण इथे प्रेडिक्टेबल नाही आहेत, डिपेंडेबल नाही आहेत. एवढं मात्र चिन्ह आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालं आहे. नाही, सकाळी त्याचा प्रत्यय आला आपल्याला. 75 चेस झाल्या. आदित्य स्पोर्ट्सने त्या 75 धावा चेस केल्यात. आदित्य स्पोर्ट्सकडे ती क्षमता आहे मोठ्या धावसंख्येला चेस करण्याची, पण प्रत्येक वेळी या गोष्टी घडतील का हा देखील प्रश्न आहे. पण याची टायगरला पूर्णपणे कल्पना आहे की आदित्य स्पोर्ट्सकडे एकापेक्षा एक जबरदस्त बॅटर आहेत. आपण बघितलं प्रलेशने 36 धावा केल्या. कॅप्टन कसा असावा हे प्रलेशने दाखवलं आज सकाळीच 36 धावांची नाबाद खेळ साकारून. पण बघूया आता या मॅचमध्ये एच जी टायगर्स कुठपर्यंत पोहोचतोय, किती धावसंख्येचं टार्गेट सेट करतोय. इथून आदित्य स्पोर्ट्सची गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये आज सकाळी तितकीशी चांगली राहिली नाही. ओ हो, लॉफ्ट केला, मिसटायमिंग झालंय. झेल होईल का? फिल्डर आल्या धावत. ओ यावेळी चेंडू हाताला लागल्यानंतर स्क्वेअर लेगला येतोय. तिथे क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू कव्हर करतायत आणि मला वाटतं हातामधून चेंडू हा चेहऱ्यावर पडलाय, इजा झालेली आहे. चला पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. आणि बघा, दुखापत जास्त गंभीर नसावी आपण अशी अपेक्षा करूया. पण बऱ्याचदा डोळ्यावरती चेंडू लागल्यानंतर खरं तर कित्येक असे टेनिस बॉल प्लेयर असतील की डोळ्यावरती लागल्यानंतर कित्येकांना क्रिकेट सोडावंही लागलेलं आहे, कारण हे आपले ज्ञानेंद्रिय भरपूर नाजूक असतात. आणि विशेष म्हणजे डोळे. कित्येक खेळाडू अशी बरीचशी उदाहरणं देता येतील. खरं तर यंदा आम्ही अशा बऱ्याचशा दुखापती बघितल्या दरवर्षी. नक्की अगदी आमचे बंधू जे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आहेत 2 वर्ष झाले, क्रिकेट खेळत असताना मॅचमध्ये कॅच पकडायला गेले आणि कॅच हातातून सुटली आणि ते खाली फक्त पडले आणि दोन्ही गुडघ्यांवर जो मार लागला त्याच्यामुळे दोन्ही गुडघे आज मात्र थेरपीच्या माध्यमातून सायकल चालवून आज मात्र क्रिकेटपासून दूर झाले. म्हणजे एकंदरीत असं देखील होतं. चेंडू लागल्याने आपण बघितलं आहे. मग तो फिल्डिंगमध्ये रमन लांबाचा देखील चेंडू लागला होता आणि रमन लांबा हे देखील भारतीय खेळाडू दगावले होते. तदनंतर फिल ह्युजेस त्याच्या पाठीमागे चेंडू लागला, ज्यावेळेस शॉन ऑबर्टचा हा चेंडू लागला होता. म्हणजे अनेक दुखापती आहेत. तदनंतर आपण बघितलं तर बेल्स ज्यावेळेस मार्क बाउचरच्या डोळ्यावर लागली त्यावेळेस त्याच्या डोळ्याला भरपूर मोठी इजा झाली होती. आणि आज जर बघितलं तर त्याच्या डोळ्यांवर नेहमी एक चष्मा असतो आणि त्या डोळ्याला इजा एक क्रिकेटच्या माध्यमातून झाली होती. म्हणून फिल्डिंग करणारी टीम असो, बॅटिंग करणारी असो, कोणी असो, आपण स्वतःचं आरोग्य आणि स्वतःचं शरीरातील जेवढे अवयव आहेत त्यांना जर तुम्ही सुखरूप देऊन खेळाल तर मात्र तुमचं क्रिकेट पुढे जाईल. आणि किरण पवारचं देखील एक उदाहरण आहे. का डोळ्यावरती त्याच्या चेंडू लागला होता तेव्हापासून धाव फलकावरती आपण बघतात एकूण झाले तर 53 धावा. चला मॅच स्टार्ट करा. दुखापत गंभीर नसावी, त्यामुळे फिल्डर मला वाटतं त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि जर गंभीर असेल तर आपण प्लीज लगेच डॉक्टरला दाखवलेलं बरं. कारण दुखापत जास्त मोठी होईल, त्रास जास्त वाढेल, त्यापेक्षा आपण आधीच ट्रीटमेंट घेतलेली बरी. आणि मैदान क्रिकेटचं असू दे किंवा युद्धाचं, दुखापत हा खेळाचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे. दुखापत ही होत असते आणि ही दुखापतच आपण म्हणत असतो की ती शौर्याचं प्रतीक असते. पण बऱ्याचदा तुम्ही बघा कित्येक खेळाडू असतील त्यांची बोटं काही वाकडी असतील, काही करंगळीची म्हणा, कुठलाही बोट बघा, काही जणांची झेल पकडताना ती वाकडी झालेली असतात पण ती पुन्हा सरळ होत नाही. काल कबड्डीच्या स्पर्धेला एक खेळाडू भेटला होता, बेस्ट बॉलर आमच्या दसेकरांचा. त्याचं बोट वाकडे झालं आहे. सर मी क्रिकेट सोडलं कारण ते बोट सरळ होत नाही आहे.
तर अशा काही गोष्टी असतात, पण दुखापत कोणाला होऊ नये हीच आपण अपेक्षा करत असतो. पण तर पण या ठिकाणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय रघुनाथजी सीताराम पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं अभ्यास स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल कुक्षेगावचे समाजसेवक बाळराम सांबरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि जो आपण प्रेक्षक स्टँड जो पाहतोय कैलासवासी सीताराम दगड पाटील आणि कैलासवासी जनार्दन सीताराम पाटील, तो स्टँड रघुनाथजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. तर चांगलं योगदान त्यांचं आपण पाहतो की मैदानासाठी लाभलेलं आहे. त्यांचं आपण करूया पटका प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तर योगेशचं हेच वैशिष्ट्य आहे बघा. योगेश सगळ्यांच्या पसंतीत का उतरतो? कॉमेंटेटर चांगलाच आहे, पण एक चांगला सूत्रसंचालक आहे. त्याच्याकडे खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. त्याला माहिती आहे कोण आलं आहे, कोणाच्या वतीने काय देण्यात आलेले आहे, या सगळ्या गोष्टींची त्याला माहिती असते. त्यामुळे काही योगेश असला की आयोजकांना काही गरज नसते काय सांगायचं आहे. योगेश लगेचच एखादे आयोजक आले, एखादा पाहुणा आला, राजकीय क्षेत्रातील असो, सामाजिक क्षेत्रातील असू दे किंवा क्रीडा क्षेत्रातील, योगेश लगेचच त्याचं स्वागत करतो आणि जी काही पदं ज्या ज्या व्यक्तीकडे आहेत त्या पदाचा उल्लेखही तो आवर्जून करत असतो. धावा करते आपण बघतो अब तक 56 आणि ओपनर्स अजूनही खेळपट्टीवरती आहेत. ही जमेची बाब आहे टायगरसाठी. ओहो, यावेळेस मात्र झेल होईल का जज करतायत. झेल टिपला गेला आणि बघा ही पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. पण 56 धावांची एक सुंदर, एक अविस्मरणीय, एक विक्रमी पार्टनरशिप या सेमीफायनलमध्ये नोंदवली गेली अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला महेश पाटीलकडनं. तर उज्ज्वल शेलार मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं, उज्ज्वलचं षटक, उज्ज्वलची बॅटिंग जबरदस्त राहिली होती, पण बॉलिंगमधून ती मॅच त्याने जिंकून दिली होती. एकदम थरारक ती लढत होती आणि या स्पर्धेतील ती सगळ्यात रोमांचक मॅच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत सिरमानला हा चेंडू, यावेळेस जी एक्साइटमेंट आपण बघतायत मागे कीपरच्या कुठेतरी एज लागली होती आणि त्यामुळेच तिथे थोडीशी आपण बघितलं तर निराशा बघायला मिळते, जीवनदान मिळते. बॅटची एज होती, पंचही सांगतायत. आणि अशा प्रकारे चौथ्या षटकाची समाप्ती. या षटकात कुठे तरी कमबॅक झालं आहे. या षटकात आपण बघितलं तर जे आधीच्या 3 षटकात नाही झालं ते या षटकात घडलं. आधीच्या 3 षटकात धावाही कमी आल्या नाही, विकेटही नाही, पण या षटकात विकेटही आली. त्याचबरोबर इकॉनॉमिकल राहिलं षटक, केवळ 6 धावा आल्यात आणि त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 57 धावा झाल्यात. फिल्डिंग लगेच लावा आदित्य चला, स्पोर्ट्स. टीम मीटिंग करायची नाहीये. चला फिल्डिंग लावून घ्या, त्वरित फिल्डिंग लावून घ्या. SG टायगर. तर नक्की कमबॅक होणं देखील गरजेचं होतं, कारण टीमला इथे ज्यावेळेस एक विकेट पडल्यानंतर बघा किती गेममध्ये बदल होऊ शकतो. कारण ज्यावेळेस सेट झालेला बॅट्समन बाद होतो, नवीन आलेल्या बॅट्समनला 1-2 चेंडू घ्यावा लागतो आणि त्या दरम्यान ते षटक निर्णायक ठरू शकतं. त्या गेममध्ये देखील टर्न येऊ शकतो. आपण प्रामुख्याने पाहतो ज्या वेळेस नवीन खेळाडू आल्यानंतर तो सेट होण्यासाठी वेळ घेतो आणि वेळ घेण्यामध्ये ती टीम कमबॅक करते.
एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल कारण 25. चला एक खेळाडू आतमध्ये घ्या. 25 मिनिटे झाली आहेत. नाही मगाशी दुखापत झाली होती तिथे थोडासा वेळ जास्त झाला खर्च. हरकत नाही कारण 4-5 मिनिटं तिथेच गेली. चला स्पीडअप करा प्लीज. चला फास्ट खेळायचंय. प्रलेश गोलंदाजी मार्क आलेत. ओव्हर द विकेट पहिला चेंडू रॅपिड 1 क्विकर 1 हाताळला. इथे आलाय डॉट बॉल. तर या स्पर्धेमध्ये आमची चिमुकली देखील इथे भरपूर एन्जॉय करते. चिमुकला आहे यावेळेस समोरच्या दिशेने अगदी लॉफ केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये भरपूर मोठी चेस चालू आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. समोरून येत असताना कव्हर केलं गेलं आणि थ्रो ओव्हर थ्रो मिळणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु चौथ्या बॅकअपनी तो चेंडू अडवला आणि अशा पद्धतीने मिळतील या ठिकाणी 2 धावा. 2 धावा प्राप्त झाल्यात. चांगलं कमबॅक इथून आपण बघितलं तर आदित्य स्पोर्ट्स कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर डॅमेज झालं होतं. खरं तर आपण बघितलं तर त्याला कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न करतायत. सिन्हाने जेव्हा दुसरं षटक हाताळलं त्याने 12 दिल्या होत्या आणि 2 ओव्हरमध्ये त्याने केवळ 18 धावा दिलेल्या आहेत. प्रलेश हो अतिरिक्त उसळी या ठिकाणी आपण बघताय. शोल्डरचा खूप जास्त वापर झाला आहे. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल या ठिकाणी पंच करत असताना आणि दुसरा बाउन्सर आला तर मग नो बॉल असेल 15 असेल. धावसंख्या धावफलकावरती 60 झालेली आहे. धावांची गती पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगली होती पण तरी 60 धावा अंतिम ओव्हर सुरू असताना ही काही कमी धावसंख्या नाही आहे. ओ हो या 60 मध्ये ऍड करा हा छक्का. षटकार. सामना करण्यास सज्ज होते. यावेळेस मात्र प्रलेशचा मागचे 2 चेंडू चांगले होते पण आता मात्र षटकार येतोय. हा चेंडू हवेत स्वतः जज करतायत प्रलेश. जावं लागेल उज्ज्वलला डगआउटच्या दिशेने. मैदानावरती दुसरा धक्का एस जी टायगर संघाला. जण जिंकण्यासाठी आला होता. 12 संघांना आपण या स्पर्धेमध्ये सामील केलं होतं आणि त्यातील 9 संघांचं खरं तर अस्तित्व धोक्यात आलं. त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आणि अंतिम 3 संघ आपण बघतायत ज्यामध्ये देवा लायन्स बी हा संघ पोचलेला आहे ड्रॉच्या आधाराने फायनलमध्ये आणि मैदानावरती आदित्य स्पोर्ट्स एस जी टायगर्समध्ये ही सेमीफायनल. ओ यावेळेस मात्र चेंडू ऑनसाईड अटक करण्याचा प्रयत्न. टॉप एज लागलाय पण नशीब बलवदर चेंडू निर्जन स्थळी पडून गेलाय. सीमारेषेबाहेर चौकार. चौकार आलाय. समीर दळवीने बॅट इतक्या वेगाने घुमवली होती की कधी कधी मिस टायमिंग वर देखील चौकार येत असतो. कारण बॅट अशी घुमवा की ती 30 सर्कल पार होईल आणि 30 सर्कल पार होत असताना वेगाने फाईन लेग झोन मध्ये चौकार. दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत कुकसे भोरीगावचे या डासिंग माजी सरपंच सन्माननीय मनोहरजी भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपलं पडघा प्रीमियर लीग
2024 मध्ये तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बॅक टू बॅक 2 चौकार आले समीर दळवी आणि हे इनिंग फिनिश केले या 4 धाब्यांनी. अशा पद्धतीने आपण बघू शकतो धावसंख्या फलकावर लागल्या धावा 74 या ठिकाणी आणि जिंकण्यासाठी इथे कराव्या लागतील 75. देवा लायन्सने त्या ठिकाणी 74 केल्या होत्या. इथे देखील 74च झाल्यात आणि आदित्य स्पोर्ट्सने ते चेस केल्या होत्या. इथे आता आदित्य स्पोर्ट्सने 74 केल्यात. SD टायगरने 74 केल्यात. आदित्य स्पोर्ट्सला पुन्हा कराव्या लागतील इथे 75 धावा. तर आणखीच आपण या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर जे पाहुणे उपस्थित आहेत त्या पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असेल, जर आपण मैदानाच्या बाहेर आईवाज झेल जर पकडला तर सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 511 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. आणि हे पारितोषिक जोपर्यंत अंतिम सामना संपत नाही तोपर्यंत प्रेक्षकांसाठी ही मेजवानी असेल. दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मालिकावीरसाठी चांगलं योगदान दिलेलं आहे सन्माननीय JBNचे प्रोप्रायटर सन्माननीय सुजितजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तुम्ही पाहू शकाल एक जबरदस्त ब्रँडेड रेफ्रिजरेटर त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. तर मी सुजितजी जाधव यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं स्वागत आणि सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं केला जाणार आहे. आणि मी विनंती करतोय राहुलजी चेंदे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सुजित जाधव यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. चांगलं योगदान. आणि मी नक्कीच पडक्या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा कव्हर करत असतो त्यावेळी स्पर्धेमध्ये JBNच्या माध्यमातून आपल्याला त्या स्पर्धेमध्ये योगदान पाहायला मिळत असतं. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आपण पाहूया. युवक आहे आणि युवक असल्या कारणानेच मात्र उंच भरारी घेत आहेत समाजकारणामध्ये. आणि पाहू शकाल आपण सुजित जाधव यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तदनंतर मिस्टर सागर पारधी आपल्याला विनंती असेल की आपण पुढे यावं. मालिकावीर पुरस्कारामध्ये या सागर पारधी यांचं सुद्धा एक चांगलं योगदान आहे आणि त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. पाहू शकाल पडघा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राहुलजी चेंदे आणि अमरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हे सर्व सन्मान संपन्न करत आहोत. तदनंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजांसाठी तुम्ही पाहू शकाल आम्हाला सायकल लाभलेले आहेत. त्याचे पुरस्कर्ते आहेत कोशिंबी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एक जबरदस्त क्रिकेटपटू एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय राम ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राम ठाकरे यांना सन्मानित करावं. चांगलं योगदान पडघा प्रीमियर लीगसाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांसाठी जबरदस्त त्यांचं योगदान आणि ही लीग भरवण्यासाठी त्यांनी सुद्धा मात्र अपार मेहनत केली आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तदनंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी सीताराम पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित. अनेक वर्षे त्यांनी विभाग प्रमुख म्हणून शिवसेनेचं कार्य केलं आणि नुकतीच त्यांची उप तालुका प्रमुख ही निवड रुपेशदादा माते साहेबांच्या उपस्थितीने मात्र केली गेली आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. उपधर्माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर कुक्षेगावचे समाजसेवक सन्माननीय बालराम सांभरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. कुक्षेगावचे समाजसेवक बालराम सांभरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तदनंतर मनाली हॉटेलचे प्रोप्रायटर मेघनाथ सुकऱ्या पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. खेळाडूंचं प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून सातत्यानं वाढवला जात आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. तदनंतर या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे
कुकसे भोईरपाडे ग्रामपंचायतीचे माजी डासिंग सरपंच, आपला सरपंच आपण म्हणू शकतो, सन्माननीय मनोहरजी भोईर साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न केला जाईल. सन्माननीय मनोहरजी भोईर माजी सरपंच ग्रामपंचायत कुकसे भोईरगावचे आणि त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिले तर अनेक चांगले कार्य ग्रामपंचायतीमध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि पाहू शकाल त्यांचा आपण हा शुभ सन्मान पडघा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण करत आहोत. धन्यवाद. आपण जाऊया आता मात्र पुढील दुसऱ्या इनिंगकडे, कारण सेमीफायनलची लढत आहे आणि या सेमीफायनलची सामना सुरू असताना आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण थोडंसं करतोय परिवर्तन आणि तिथे सज्ज होत आहेत विनोद पाटील सर. थँक्यू व्हेरी मच योगेश. मंचावरती भरपूर संख्येने मान्यवर आहे. शेवटचा दिवस आणि गर्दी आपल्याला अपेक्षित होती आणि कुठलीच स्पर्धा असू दे, शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असतात आणि आपण बघता येतं तीच गर्दी आणि त्या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला. वळूया मॅचकडे. द्वितीय सत्र 75 धावा करायच्या आहेत आदित्य स्पोर्ट्सला आणि आज सकाळीच पहिली मॅच 75 धावा चेस करून जिंकली आणि 75 हा आकडा खरं तर आज त्यांचा पाठलाग सोडत नाही आहे. कॉमबॉक्समध्ये करण काळन अँड फ्रॉम हेदुडने आमच्यासोबत जोडले गेले. स्वागत आहे करण काळन के के. पडघा प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आणि सेमीफायनलमध्ये आपण पाहत आहोत आदित्य स्पोर्ट्स अगेन्स्ट HG टायगर्स या दोन संघांना. पहिलं षटक, दुसरा डाव. हार्ड लेंथ होता, बाहेर निघत ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण आपण पाहत आहोत येतोय तो डॉट बॉल. मागच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलमध्ये सुरेश पारधेने खूप चांगली बॉलिंग केली होती. त्या दरम्यान बादाणी गावचे एक लेजंड क्रिकेटर भालचंद्र जाधव यांचं आगमन झालंय. एक हँडसम पर्सनॅलिटी. स्वागत आहे भालचंद्र जाधव आपलं. तर बादाणी गावचे विकी गीते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हे देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, ते देखील लेजंड आहेत. तर या आपण आपलं देखील स्वागत आहे विकी गीते. लायन्स लायन्स देवा लायन्स बी हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. त्या ठिकाणी पारितोषिक बघा. पडघा टेनिस क्रिकेटचे विद्यमान तरुण तडफदार अध्यक्ष आदरणीय राहुलजी चंदे याचकडून कुठल्याही प्रकारचे अटॅक पूर्ण केल्यास 500 रुपये. सलग 3 षटकार मारा 500 घ्या, सलग 3 चौकार मारा 500 घ्या आणि सलग 3 चेंडू 3 विकेट हॅट्रिक संपादित केल्यावरही तुम्हाला 500 रुपये मिळतील. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. माजी शेख बॉलिंग मार्कवर तयार. हायवे इनकडनं चांगली बॉलिंग या अगोदरच्या मॅचमध्ये माजिदने केली होती. इथे आपण पाहता स्कूप केलाय. शॉर्ट फाईन लेगचा वर तो डीप फाईन लेगची मारेचा पार चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. लेगस्टम्पला चेंडू होता. स्कूप करत असताना शॉर्ट फाईन लेगच्या वरतून चौकारासोबत धावा फलक पोहोचलोय. तर प्रेक्षकांसाठी खुश खबर. आयवा कॅशसाठी 500 रुपये आदरणीय भगवान दादा भोईर याचकडून हे पारितोषिक दिलं जाईल. तर 511 क्या बात आहे. 11 रुपये त्यांचा, 511 त्यांचा लक्की नंबर आहे. त्यामुळे 500 रुपये कमवा, जेल पकडा सीमारेषेच्या बाहेर.
पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता शॉर्ट फाईन लेगच्या वरतून स्कूप करण्याचा अजयचा, पण इथे एक धाव मिळत असताना या सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती आपण पाहतो 16 धावा. टार्गेट या मॅच मध्ये असताना 75 पाठलाग करत आहेत. अटॅक करावा लागेल. पॉपअपमध्ये जितक्या जास्त धावा येतील तितकं बेनिफिट असणार आहे. आपण जर बघितलं तर मागच्या मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमने Check. अर्थातच दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल विद्यमान ग्रामपंचायत कुक्षेचे सरपंच सन्माननीय बंटीस्फोट कुक्षे बुरुडी संघाचे खत्ता सन्माननीय निलेशजी पांडुरंग देसले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि पडगा टेनिस क्रिकेटसाठी अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की याच मैदानावरती मित्रांनो या सत्रातील प्रथमतः डे नाईटच्या स्वरूपात स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दिनांक 23, 24, 25 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ती स्पर्धा असेल. पहिला दिवस डे असेल आणि त्यानंतर दुसरे दोन दिवस जे असणार आहेत ते मात्र डे नाईटच्या स्वरूपात असतील. स्वर्गीय बंटी स्मृती चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहणार आहात आणि त्या स्पर्धेची पुरस्कर्ते आहेत विद्यमान सरपंच सन्माननीय निलेशजी पांडुरंग देसले. या ठिकाणी या उपस्थितांची पाहायला मिळत आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सो असे इथे आउट होत असताना आपण जरूर पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 16 धावा धावफलकावरती आहेत. 75चा चेस आहे आणि पहिला धक्का असे बाद होत असताना आपण बघतोय. फर्स्ट सेमीफायनल आपल्या समोर आहे. आदित्य स्पोर्ट्स अगेन्स्ट एच.जी. टायगर या दोन संघांमध्ये. खूप चांगली बॅटिंग आहे एच.जी. टायगरने पहिल्या डाबामध्ये केली. 74 धावा त्यांनी उभारलेल्या आहेत आणि सध्या त्याच धावसंख्येला डिफेंड करत असताना पहिल्या षटकामध्ये सुरेश पारधी आणि आता आपण माजिद शेखला बघत आहोत. डावखुरा त्याचे 3 गोलंदाज आहेत या संघाकडे आणि खूप चांगला बॉलिंग युनिट आहे. ज्या बॉलिंग युनिटने मागच्या मॅचमध्ये 57 धावाही डिफेंड केल्या होत्या. उज्ज्वलने शेवटच्या षटकामध्ये 12 धावा डिफेंड करत असताना तो सामना जिंकून दिला होता डुओ डाय सिच्युएशनमध्ये आणि इथे तीच परिस्थिती आहे. लीग स्टेजला आपण कंप्लीट केल्यानंतर नॉकआउटमध्ये सेमीफायनल ही पाहत आहोत. आदित्य स्पोर्ट्स समोर 75चं लक्ष्य. पहिला धक्का बसला. ओ एक्स्ट्रा कव्हरला वॉड कॅच. खूप सुंदर झेल. माजिद शेखने दिलाय दुसरा धक्का. एकशे 17 धावा आत्तापर्यंत महेशने कुठलेले आहेत आणि फिल्डिंग बघा त्याचं घरचं मैदान आहे. याच संघासाठी कुक्षेसाठी तो खेळत असतो आणि कुठेतरी तो ॲडव्हान्टेज त्याला मिळाला. त्यांनी त्याचा फायदाही घेतला. प्रत्येकाला हे जमतंच असं नाही. किती खेळाडू आपण बघितले तर या संघामध्ये खेळताना बघितले जिथे याच मैदानावरचा सराव अनेकांना आहे, पण महेशची बॅट थळपली ज्याने पहिली 50 पूर्ण केली या लीगमधली आणि आता आपण बघितलं तर काय जबरदस्त झेल टिपला आहे. प्रत्येक वेळी 75 धावा चेस होतील का प्रश्न आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये सकाळी पडगा खरं तर आपण बघितलं आदित्य स्पोर्ट्स पडगाने खरं तर 74 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे गोलंदाजी पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपण बघितली तशीच राहिली. त्या मॅचमधून गोलंदाजांनी बोध घेतला नाही. कमीत कमी धावसंख्येवरती जर एच.जी. टायगरला रोखलं असतं तर इथून सोपं झालं असतं, पण अजूनही वेळ गेली नाही आहे. अजूनही भरपूर षटकं शिल्लक आहे. ओ याविषयी नुसतं फुलवून खेळायचा प्रयत्न. कॉट बिहाइंडचा अपील, लाऊड अपील. पंचांना प्रश्न विचारला जातोय. पंच सांगतात की आपण अगदी समोर येत आहेत फॉलो थ्रूमध्ये, त्यामुळे ते लक्षात येत नाही. चला फिल्डिंग लगेच लावा. फिल्डिंग लगेच लावा. सगळ्यांनी एकत्रित येण्याची गरज नाही आहे. सध्या तरी दबाव आदित्य स्पोर्ट्सवरती आपण बघतोय, कारण समोर गोलंदाज आपण बघितलं तर गोलंदाजी आग ओकणारी गोलंदाजी होते. एच.जी. टायगर जे टायगरप्रमाणेच खेळताना दिसतात. त्या पूर्ण स्पर्धेमध्ये एच.जी. टायगरची गोलंदाजी ही त्यांची ताकद बनलेली होती आणि आपण ते बघितलं प्रत्येक मॅचमध्ये. त्यामुळे या संघाविरुद्ध 75 धावा चेस करणं इतकं सोपं काम नसेल. माजिद शेख डाव्या हाताचा अत्यंत जलद गती वेगवान गोलंदाज. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघतो त्यावेळेस विजय सामना करण्यासाठी विजय हायवे इनकडनं माजिद येतोय.
हो पायात होता बॅट आणि बॅटच्या मध्ये खोलवटा पद्धत चेंडू ऑन साईडला टर्न केला. एक धाव पूर्ण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल कारण डीप मधून जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण बघतायत. फिल्डर फार वेगाने धावत आले होते आणि अशा प्रकारे आपण बघतायत 2 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 17 म्हणजे अजूनही इथून 58 धावांची गरज येणार 18 चेंडूमध्ये. सुपर बॉलिंग आपण पाहत आहोत माजी शेख कडून कारण या ओव्हरमध्ये फक्त पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत आणि 2 विकेट त्याने काढलेल्या आहेत महत्त्वपूर्ण. टोटल स्कोर आपण पाहत आहोत 17 वरती. पॉवर प्लेमध्ये तितक्याशा धावा आल्या नाही. जर तुम्ही 75ला चेस करत आहात जवळपास 30च्या तुमचा पॉवर प्ले मधला स्कोर हवा होता कारण 15चं रिक्वायर्ड हंड्रेड आहे त्यामुळे रिक्वायर्ड हंड्रेड मेंटेन करणं गरजेचं आहे. सो धावा फक्त 17 त्यामुळे रिक्वायर्ड हंड्रेड वाढत चाललेलं आहे. हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे आणि दुसऱ्या बाजूने फ्रंट लाईन बॉलर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सुरेश पारधी. सुरेश पारधी आणखीन एक डाव्या हाताचा एक जबरदस्त अनुभवी व्यावसायिक क्रिकेटचा प्रचंड अनुभव असलेला खेळाडू. भरपूर मैदानं गाजवलेली आहेत आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये जरी सुरेशची बॅट तळपली नसली तरी त्याची बॉलिंग अप्रतिम राहिलेली आहे. बघूया सुरेश पारधी बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस होतो यावेळेस मात्र यॉक करून घेतले स्वतःला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न केला. दॅट्स वाय इथे फुल टॉसला यॉर्क करून घेतलं फलंदाजाने स्वतःला ब्लॉक केलं होतं. ॲक्शन प्ले वे पहा तुम्हाला ते जरूर ड्रिल करून दाखवतात. कदाचित स्वीप हा फटका ते खेळले असते तर चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकत होता. मागच्या मॅचमध्ये 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या. फुल टॉस आहे टोला लागला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर डीपमधून वेगाने चेंडूवरती पण इथे सहजरित्या सिंगल स्ट्राईक हवी आहे ती प्रलेशला. दॅट्स वाय इथे सिंगल फक्त कंप्लीट करण्यात आली आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलकावरती आपण पाहत आहोत 18 धावा. दूर अंतर अजूनही दूर आहे. अटॅक करावा लागेल तुम्हाला. जसं आपण मागच्या मॅचमध्ये बघितलं होतं अक्षयने एस के सापे संघ जेव्हा खेळत होता अटॅक करत होते ते 3 षटकारांनी मॅचला खेचलं होतं आणि तसं आता अटॅक तुम्हाला करावा लागेल. या मॅचमध्ये येण्यासाठी 1 धावे 2 ते 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. नक्की सिंगल डबल्सने तर हे लक्ष चेस होणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यामुळे इथून आक्रमकतेने खेळावं लागेल. इथून आता काहीतरी वेगळं करावं लागेल. भव्य दिव्य करावं लागेल. इथून आक्रमण करावं लागेल. मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल. अन्यथा इथून ही मॅच जिंकणं कठीण आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मिडस्टंपवरती पडल्यानंतर बाहेर निघतोय. अपील झाला हलकंसं स्टंपच्या मागे शिरताजला तुम्ही बघतायत जो कॅप्टन आहे संघाचा. अप्रतिम खेळ. दुसऱ्या बाजूला स्ट्राईकला आपण बघतात प्रलेशला तो देखील संघनायक आहे. त्याची ही इनिंग आपण बघितली पहिल्या मॅचमध्ये. सकाळच्या मॅचमध्ये देवा लायन्सच्या अगेन्स्ट 75 चेस केल्या होत्या पण तो संघ वेगळा होता त्यांचा अटॅक वेगळा होता. इथे मात्र परीक्षा आदित्य स्पोर्टची मैदानावरती आपण बघतायत घेत असताना SG टायगरचे गोलंदाज हुक करण्याचा प्रयत्न वर आला चेंडू झेलची शक्यता. प्रलेशला जावं लागेल. कॅप्टन इथून मात्र जाईल डगआउटच्या दिशेने. रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक्स्ट्रा पेसने हा बाउन्सर होता. ऑफ तुमचा बाहेर शफल झाला. ब्लाइंड स्ट्रोक नजर नव्हती चेंडूवरती. वरचा भागाला चेंडू लागला. बॅटच्या एलिव्हेशन नव्हतं. स्क्वेअर लेगला सुंदर झेल. प्रलेशची विकेट. 3रा धक्का दिलाय. विकेट टेकर आहे सुरेश पारधी आणि सुरुवातीलाच धक्के देत असताना आदित्य स्पोर्ट्सला 75चं लक्ष. धावसंख्या धावफलकावरती फक्त 18 3 विकेट. 3रं षटक प्रगतीपथावर. अजूनही 57 धावा करायचे आहेत. तर 18 बॉलमध्ये 58चं लक्ष होतं. आता मात्र या ओव्हरमध्ये आपण बघताय 2 चेंडू डॉट आहेत 1 विकेट 1च सिंगल आहे आणि बबलू पाटीलच्या चेहऱ्यावरती तो समाधान तो आनंद. PTCचा वंडर बॉय अप्रतिम कारकीर्द सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती आहे असे असंख्य रेकॉर्ड्स बबलूने केले आहेत आणि या मैदानावरती तो नेहमीच खेळतो. कारण असं नाही की याच मैदानावरती अनेक मैदानात त्याने गाजवले पण या मैदानावरती त्याची वेगळी ताकद आम्ही बघितलेली आहे. कुकसे संघ जेव्हा जेव्हा इथे उतरतो तेव्हा तेव्हा त्याची दादागिरी या मैदानावरती होताना आम्ही बघितलेले आहे आणि बबलूचा संघ पोचलेला आहे फायनलमध्ये आणि बबलूला आपण बघाल पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये. सुरेश लेफ्ट आर्मवरती विकेट. हा चेंडू गुडलेंथवरती होता आलाय वर. झेलची शक्यता तिथे पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. टायमिंग तितकंच चांगलं राहिलं नाही पण
पण या दरम्यान 2 धावा, थोडंसं फिल्डिंगमध्ये चूक होते आणि इथून आपण बघता ते षटक समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात आदित्य स्पोर्ट्सची झालेत 20, म्हणजे अजूनही 55 धावा 12 चेंडूमध्ये करायचे. इकॉनॉमिकल बॉलिंग, 1 विकेट आणि फक्त 3च धावा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहत आहोत सुरेश पारदीकडून या ओव्हरमध्ये. आणि आता 12 मध्ये 55, 12 चेंडू 55ची गरज आहे मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आदित्य स्पोर्ट्सला. बबलू पाटील बद्दल आपण चर्चा करत होतो आणि हे त्याचं होम ग्राउंड आहे. इव्हन तो आयकॉन आहे CSK टायगरचा. मागच्या 2 मॅचेसमध्ये ज्याचा खेळ आपण बघितला विथ द बॅट, दमदार इनिंग आणि कर्णधाराला फार अपेक्षा त्याच्याकडून. तसा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये मागच्या काही मॅचेसमध्ये त्याने केलेला आहे. फायनलमध्ये फायनलचं तिकीट ड्रॉच्या साईने त्यांना मिळालेलं आहे. सेमीफायनल न खेळता थेट आता फायनलमध्ये CSK टायगर आदरणीय उद्योगपती वाफाळेचे संदीपजी काठोळे साहेब यांचा आणि चेतनजी पाटील साहेब यांचा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. पाहूयात या 2 संघांमधून कोणता संघ येतोय. समीर दळवी थर्ड मॅन ॲक्शनमध्ये बॉल अडवले, अंपायरचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. 12 मध्ये आता 54. 27.5चा रिक्वायर्ड आहे 12 बॉलमध्ये. आपण बघितलं तर 55ची गरज आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फ्लाईट दिली होती. आपण बघितलं चेंडू या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी होताना दिसते. आधी वेगवान मारा आपण बघितला, आता मात्र कुठेतरी फिरके आक्रमण सुरू केले आणि मैदानावरती बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्यावेळेस समीर दळवी SD त्या ठिकाणी खेळत असताना बॉलिंग मार्कवर आपण बघताय तयार आहेत. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी जयेश. वेगवान चेंडू पूल केला मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू गेला सीमा पार, येतो षटकार. आले तर या मॅच मध्ये आदित्य स्पोर्ट्स कमबॅक करणार आहे. समीर दळवी, जयेश पुन्हा एकदा तयार होते. अवश्य पंच करतायत समोरच्या दिशेने, फिल्डर आहेत लॉंग ऑफला आणि चेंडूने अचानक तिथून बाउन्स घेतला आणि काय घडलंय, जो होता अच्छे गेले होते असं म्हटलं जात आहे. आणि इथून आपण बघतात फलंदाज बाद होईल. स्ट्राईक जयेशला हवी, कारण कुठेतरी तो प्रयत्न करेल, त्याच्याकडे मोठे हिट खेळण्याची क्षमता एक षटकार त्याच्या बॅटमधून आले, त्यामुळे त्याला स्ट्राईकवरती यायचं होतं आणि त्यासाठी बलिदान दिलं मैदानावरती आपलं विकेटचं. आपण बघितलं तर विजयने. एंटर होतोय ललित नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला मात्र जयेश, बॉलिंग मार्कवर समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट, फ्लायटेड स्वीप केलंय, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर, चौकार. आणि कुठेतरी पराभवाच्या सावल्या भेडसावू लागल्या आहेत. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तर या ठिकाणी शुभेच्छा आल्यात आदित्य स्पोर्ट्स पडका संघाला. आदरणीय सचिनजी पाटील सभापती आणि त्याचबरोबर
तुषार आळशी पडगा यांच्याकडनं शुभेच्छा आल्या आहेत. तर दोन्ही व्यक्ती या ठिकाणी नक्कीच ऑनलाईन बघतात मॅच. दोघांचंही हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तुमच्या शुभेच्छा आदित्य स्पोर्ट्स पडगाकडे आम्ही पोहोचवलेल्या आहेत. पण सध्या तरी आदित्य स्पोर्ट्सला पराभवाच्या सावल्या भेडसावत आहेत आणि कुठेतरी ते मॅचपासून दूर आता मात्र जात असताना, कारण इक्वेशन आता मात्र फार कठीण होत चाललं आहे लक्षापासून दूर जात असताना. कारण सुरुवातीला धावा आल्या नाही पॉवर प्लेमध्ये स्पेशली. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंगाच्या दिशेने फिल्डर आले होते पण नाही, चेंडू जाऊन धडकतोय सीमा रेषेच्या बाहेर. स्क्रीनवरती षटकार. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचे आहेत 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. काही कारणास्तव आपण जर पाहिलं तर भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे उपस्थित नाहीत, परंतु त्यांचे सुपुत्र सन्माननीय अजयजी मोरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आपलं पडगा प्रीमियर लीग 2024 मध्ये या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विशेष अतिथींचं आगमन होत असताना पडगा प्रीमियर लीग 2024 तिसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अतिथींच्या माहितीसाठी हा सामना सुरू आहे. सेमीफायनल आदित्य स्पोर्ट्स अगेन्स्ट एचजी टायगर्स. टार्गेट 75. धावा फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 43. 32ची गरज आहे 6 बॉल मध्ये. पहिला मिस टायमिंग लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती ओ कॅच ड्रॉप. एक धाव इथे मिळते. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 मध्ये 31ची गरज आहे. सामना निसटला कुठे तर पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 15ची सरासरी मेंटेन करता आली नाही. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा फक्त 20 या आकड्यावरती राहिल्या. जिथे अप्पर ओव्हर तुम्हाला 15ची गरज होती, रिक्वायर्ड रेट वाढत गेलं. जवळपास 20च्या पुढे जात असताना रिक्वायर्ड रेट आपण बघितलेलं आहे. 31ची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. उज्ज्वल या गोलंदाजाला आपण बघत आहोत. क्वार्टर फायनलमध्ये 12 धावा डिफेंड करत असताना त्याने मॅच जिंकून दिली होती. ऑन साईडला टर्न खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. डॉट बॉल येतोय. प्रत्येक चेंडूला बाहेर मारायचंय. दॅट्स वाय इथे फलंदाजांचा हाच प्रयत्न होतो असताना बॉल शिल्लक आता 4 आणि 4 मध्ये गरज आहे 31ची. आता षटकार मारूनही मॅच जिंकता येणार नाही. हा चेंडू यावेळेस मात्र वाडीस लॉंगांच्या वरून सीमापार येतोय. षटकार. षटकार आलाय पण इक्वेशन आपण बघितलं तर अजूनही 25 धावा 3 चेंडूमध्ये. सुरुवात झाली नाही त्यामुळे या धावसंख्येच्या चेस मध्ये सध्या अंतर 25 आहे. 3 चेंडूंचा फक्त खेळ शिल्लक. उज्ज्वल पुन्हा एकदा. आहा उडवलाय पुन्हा. मिड विकेटला फिल्डर जज करतात. मिस टायमिंग. वेल जज कॅच. फलंदाज बाद. वन साइडेड मॅच आता तुम्हाला पाहायला मिळेल. पडगा प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व. आमच्या सर्व मॅनेजमेंट टीमचं मनापासून आभार. मोठं योगदान या स्पर्धेसाठी ज्यांचं राहिलं. तिसऱ्या पर्वामध्ये या संपूर्ण विभागातील खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम 12 संघांच्या संघमांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या पडगा क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष राहुलजी चंदे साहेबांचं देखील मनापासून आभार आणि त्यांची संपूर्ण टीममध्ये आपण उपाध्यक्ष अमरजी भोईरी साहेब यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आज समालोचन कक्षामध्ये याच पीटीसीचा बुलंद आवाज गेले कित्येक वर्ष
आपल्या वाणीमधून जे सेवा करत आहेत. पडगा टेनिस बॉल क्रिकेटची योगेशजी पाटील सरांचं मनपूर्वक आभार. शहापूरवरून दत्तात्रयजी फरडे सर आणि डोंबिवली आमचे विनोदजी पाटील सर यांचे आम्ही आभार व्यक्त करू. हा शेवटचा टर्न आणि जरूर जवळपास हा सामना इथे फिनिश झालेला आहे आणि मेगा फायनल मध्ये पोहोचत असताना संघ आपण पाहत आहोत तो SG टायगर्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर अडगीच अभिनंदन सचिनजी गोडविंदे, अभिनंदन तुकाराम गोडविंदे आणि अभिनंदन जी टायगर संघ अतिशय खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर मैदान खाली करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणी राहणार नाही. फक्त जे 2 संघ अंतिम फेरीमध्ये खेळणार आहेत अर्थात देवालाही थोडंसं नावामध्ये करेक्शन केलं गेलेलं आहे संदीपजी काटोरे साहेबांच्या वतीनं. कारण यापूर्वी CSKच्या नावानं हा संघ खेळला गेला, परंतु थोडंसं नावामध्ये आपण चेंजेस करतो. देवा लायन्स आणि SG टायगर्स या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर तुम्हाला एका लाईनअपमध्ये उभं राहायचं आहे. आणि तत्पुरते आपण या सामन्यातील सामनावीर पुरस्कार देऊया. महेश पाटील ठरला. अतिशय सुंदर फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. एकूण आपण जर विचार केला तर महेश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला 10 चेंडूमध्ये या 3 षटकार 1 चौकाराच्या साईडने 28 धावा केल्या आणि कॅचिंग सुद्धा फिल्डिंग सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि नक्कीच मी महेशला विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र अजय मोरे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी आपण ही सुंदर आकर्षक ट्रॉफी सामनावरची ट्रॉफी आपण खेळाडूस देणार आहोत, जी आम्हाला अभिषेक चंदे यांच्या वतीने लाभलेली आहे. ही स्पर्धा महेश पाटीलसाठी खूपच छान आपण पाहिलेली आहे. तब्बल 117 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. तर नक्कीच महेशला देऊया आपण अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर जे आपण मित्रांनो स्वप्न पाहिलं होतं पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून, ते स्वप्न आता मात्र कुठेतरी साकार झालेलं आहे असंच म्हणावं लागेल. कारण जी मेहनत जी पडगा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केली होती, सर्व जे आमची आयोजक कमिटी आहे, राहुलजी चेंदे असतील, अमरजी भोईर, आतिश गोडविंदे, सुरेश पारदी, यतीश शेलार, स्वप्नील कथोरे, विजय गीते, भालचंद्र जाधव, बबलू पाटील, ऑल लेजेंड्स ज्याने मात्र या प्रीमियर लीगसाठी